तुम्ही जी काही अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आणली याच्यामध्ये ज्या काही जाचक अटी आणि निकष तुम्ही टाकलेले आहेत त्यामुळे 10 ते 15% लोक सुद्धा यात बसणार नाही असं आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिलं. उदाहरणार्थ 2019ला ज्यांनी कर्जमाफी घेतली त्यांना नव्यानं फक्त 50,000 रुपये आम्ही देऊ हे जे त्यांनी सांगितलं हे आम्ही त्यांना सांगितलं की यांना रेग्युलर कर्जमाफीमध्ये बसवा आणि मागचे प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे आले नाही ज्यांना 50,000 रुपये तुम्ही देताय त्यांना 1.5 लाखापर्यंत रक्कम प्रोत्साहनपर अनुदानाची दिली पाहिजे. अशा जवळपास 27-28 मागण्या आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक मागणी काळजीपूर्वक ऐकून घेतली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या काही मागण्या मांडल्या या तुमच्या मागण्या आम्हाला मान्य आहेत, या रास्त आहेत. या कर्जमाफीमध्ये आम्ही तुम्ही जे काही सुचवलं त्यातले जास्तीत जास्त बदल करण्याचा प्रयत्न करू हाही शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. आता त्यांनी सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत कर्जमाफी योजनेमध्ये बदल करायला. आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून. मध्य आणि दक्षिण भारताला जोडणारी जीवनरेखा नागपूर विजयवाडा द्रुतगती महामार्ग 2027 पर्यंत चित्र बदलणार. मध्य आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या नागपूर विजयवाडा द्रुतगती महामार्गाचं काम वेगाने सुरू असून यामुळे 2027 पर्यंत देशांतर्गत वाहतूक व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात गती मिळणार आहे. 2050 पर्यंत कर्करोगाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होणार, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा. 2050 पर्यंत कर्करोग हृदयरोगाच्या बरोबरीला येऊन बसणार. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिलाय की तातडीने उपाययोजना न केल्यास पुढील 26 वर्षांमध्ये कर्करोगाच्या वार्षिक रुग्णांची संख्या दुप्पट होऊन ती हृदयरोगाच्या बरोबरीला जाऊन पोहोचू शकते. महाबीजच्या बियाण्यांमध्ये खोट, दुष्काळात 13वा पेरणी होता तक्रारींचा पाऊस, पंचनाम्याला सुरुवात. लातूर जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील पेरणीनंतर महाबीजचे सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे शेतकऱ्यांची तक्रारी वाढली असून कृषी विभागाकडून पंचनामे करण्यास सुरुवात झालेली आहे. मोठा पाऊस ओसरला, विदर्भामध्ये रविवारपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज. राज्यातील बहुतांश भागातील मुसळधार पावसाचं अलर्ट संपल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत असून विदर्भात मात्र रविवारपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. मराठवाड्यामध्ये भूकंपाचे धक्के, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर हादरलं. भूकंपाचा केंद्रबिंदू विस्मू वसमत. सुमारे 4.6 रिश्टर स्केलचा धक्का बसल्यामुळे पडझडीत, सुदैवाने जीवितहानी नाही. लातूर भूकंपाच्या आठवणी जागल्या, प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन. हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि औंढा नागनाथ तालुक्याला गुरुवारी मध्यरात्री भूकंपाच्या लागोपाठ तब्बल 14 मोठे धक्के बसले. उत्तर रात्री 1:35 ते पहाटे 5:28 पर्यंत सातत्याने हादरे बसत होते आणि या धक्क्यापैकी 4 धक्के अत्यंत तीव्र प्रमाणातले होते. कांद्याचा प्रश्न, विधान परिषदेमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांनी आवाज उठवला. निर्यात बंदीबाबत नियोजन, नुकसानग्रस्तांना प्रति किलो 5 रुपयांचं अनुदान आणि कांदा प्रक्रिया उद्योग उभारण्याची सरकारकडे मागणी. आमदार राजेंद्र राऊत यांनी विधान परिषदेमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा प्रश्न उपस्थित करत कांदा प्रक्रिया उद्योग आणि प्रति किलो 5 रुपये अनुदान देण्याची मागणी सरकारकडे केली. अमेरिका इराण संघर्ष तीव्र, इराणच्या सैन्य तळांवर हल्ले, आखातातील अमेरिकी तळ इराणकडून लक्ष. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जोरदार हवाई हल्ले आणि प्रतिहल्ले झाल्यामुळे आखाती देशांमधील दोन्ही बाजूंचा लष्करी संघर्ष अत्यंत तीव्र झालेला आहे. शरद पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा. मिसिंग लीगला विरोध नसल्याचं स्पष्टीकरण. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ असल्याचा दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारे परिसरामध्ये ठिबक सिंचन योजनेतील अनुदान प्रलंबित, शेतकरी 288 दिवसांपासून प्रतीक्षेत. अमरावतीच्या अंजनगाव बारे येथील शेतकऱ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करून देखील 288 दिवसांपासून ठिबक सिंचन योजनेचे अनुदान प्रलंबित असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जाते. 12 जुलैपासून लग्नसराई थांबणार, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्येही मुहूर्त नाही. नवीन वर्षातच लग्न सोहळे, 5 महिने सनई आणि चौघडा शांत. अधिक मास आणि चतुर्मासामुळे येत्या 12 जुलैपासून पुढील 5 महिने लग्नाचे कोणतेही शुभ मुहूर्त नसल्यामुळे थेट नवीन वर्षातच लग्न सोहळे पार पडतील. राज्यातील 15,000 ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर, नव्या मतदार यादीनंतरच निवडणूक कार्यक्रम, नवीन वर्षही उजळण्याची शक्यता. राज्यातील सुमारे 15,636 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी सध्या मतदार पडताळणीची प्रक्रिया सुरू असल्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडणार असून त्या थेट नवीन वर्षात होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. थॅलेसेमिया, कर्करोग आणि शस्त्रक्रियेच्या रुग्णांवर संकट, रुग्णालयांमध्ये गंभीर रक्तटंचाई, यंत्रणेची जबाबदारी असताना कुटुंबियांची मात्र धावपळ. प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्यामुळे थॅलेसेमिया, कर्करोग आणि शस्त्रक्रियासाठी आवश्यक असणाऱ्या रक्तासाठी रुग्णांचे हाल होत असून नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ करावी लागत आहे. अनेक प्रकरणांमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना स्वतः रक्तदाते शोधून आणण्यास सांगत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.
शक्तीपीठ महामार्गासाठी 13 जिल्ह्यांमध्ये शेतकरी एकवटणार. प्रस्तावित महामार्गाविरोधात पंढरपुरामध्ये शनिवारी सभा अन भव्य सद्बुद्धी यात्रा. प्रस्तावित नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेतजमीन नष्ट होण्याच्या भीतीमुळे राज्यातील 13 जिल्ह्यांमधील बाधित शेतकरी या प्रकल्पाविरोधामध्ये पंढरपूर येथे एकत्र येऊन जाहीर सभा आणि सद्बुद्धी यात्रा काढणार आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये 33 वर्षानंतर देखील धरतीची थरथर. 130हून अधिक धक्के. कल्लारीच्या महाभूकंपाच्या त्या कालरात्रीच्या आठवणी पुन्हा ताज्या. हिंगोली भूकंपाचाही जिल्ह्याला सौम्य धक्का. लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारीच्या विनाशकारी भूकंपाला 33 वर्षे पूर्ण झाली तरीही भूगर्भातील हालचालींमुळे वारंवार सौम्य धक्के बसत असून हिंगोली येथील भूकंपाचे पडसादही लातूरमध्ये जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. कृषी खात्याने दिलेलं बियाणं बोगस. सरकारकडूनच शेतकऱ्यांची फसवणूक. राज्यातील शेतकऱ्यांवरील आसमानी आणि सुलतानी संकट कधीच टळलं नाही. पावसानं दमदार हजेरी लावल्यानंतर खुश असलेल्या शेतकऱ्यांची सरकारनं फसवणूक केली. त्यामुळे मान्सून बाजूला राहिला. आता सरकारनं शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं केलंय. मोबाईल आणि लॅपटॉप स्वस्त होणार. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील सीमा शुल्क माफ. केंद्र सरकारने स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या सुट्ट्या भागांवरून मूलभूत सीमाशुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी माफ केल्यामुळे या वस्तू आगामी काळामध्ये स्वस्त होणार आहेत. नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट टळलं. मुसळधार पावसामुळे गंगापूर धरण 70% भरलं. नागरिकांना दिलासा. मागील 3 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 70%हून अधिक भरल्यामुळे शहरावरील पाणी कपातीचं संकट टळलेलं आहे. कर्जमाफीसाठी मंत्रालयासमोर आंदोलन. विधान भवनामध्ये घुसण्याचा प्रयत्न. मंत्रालयाबाहेर शेतकरी झाडावर चढला. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये विधान भवन आणि मंत्रालयाबाहेर तीव्र आणि आक्रमक आंदोलन करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये वर्ष उलटलं तरी अनुदान नाहीच. महापुरातील नुकसान भरपाईसाठी अजून देखील शासनाच्या दारामध्ये प्रतीक्षा. सीना नदीच्या महापुराला 1 वर्ष पूर्ण होऊन देखील पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना शासनाकडून अद्याप हक्काची नुकसान भरपाई आणि सानुग्रह अनुदान मिळालेलं नाही. गोंदिया, बुलढाणा वगळता विदर्भावर अवर्षणाचं सावट. एल निनोमुळे जून कोरडा गेला. जुलैमध्ये 16% पावसाची तूट. एल निनोच्या प्रभावाने यंदाचा मान्सून कमजोर राहील याचं भाकीत हवामान विभागाने केलंय. जूनमध्ये त्याचा प्रभाव देखील दिसून आलाय. विदर्भामध्ये संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर शेवटच्या दिवसामध्ये पावसाने थोडीफार हजेरी लावली. मान्सूनच्या आगमनानंतर पहिल्या दिवसामध्ये बरसलेल्या पावसाने पुन्हा एकदा दडी मारली. जून महिन्यामध्ये विदर्भात सरासरीपेक्षा 40% कमी पावसाची नोंद झाली. त्यातही गोंदियामध्ये 74% तर गडचिरोलीमध्ये 71% आणि भंडारा जिल्ह्यामध्ये 61% कमी पाऊस झालाय. 15 बियाणे कंपन्यांचे परवाने रद्द करणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. राज्यामध्ये बोगस आणि निकृष्ट सोयाबीन बियाणांचा पुरवठा करणाऱ्या 15 बियाणे कंपन्यांच्या विक्रीवर बंदी घालून त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील अशी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी विधानसभेमध्ये केली. राज्यामध्ये 1144 एक शिक्षकीय शाळांची भर. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या UDS+ अहवालातून वास्तव स्पष्ट. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या ताज्या अहवालानुसार देशभरामध्ये एक शिक्षकीय शाळांची संख्या कमी होत असताना महाराष्ट्रात मात्र अशा शाळांच्या संख्येमध्ये 1144 संख्येने वाढ झालेली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये तब्बल 39,000 शेतकऱ्यांना विमा कवच. नुकसान भरपाईचा दिलासा. 41.35 कोटी रुपयांची भरपाई. सोलापूर जिल्ह्यातील खरीप 2025 हंगामातील विविध पिकांच्या नुकसानीपोटी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सुमारे 39,000 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 41 कोटी रुपयांची विमा भरपाई वितरित करण्यात आलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.